सांगितलं होतं ना, खाकी वर्दीची ॲलर्जी आपल्याला. आता भोगा तुमच्या कर्माची फळ. कुणीही कसलाही अर्थ काढायची गरज नाहीये, कारण मी इथे थांबतो ना ते फक्त माणुसकीच्या नात्याने. बाय गॉड सांगतो तुम्हाला, पोरगी हायलाय फाटाकडे. त्या सगळ्या पोलिसांना इथून जायला सांग आणि पैसे देऊन लवकरात लवकर अमृताला सोडवून आण. मला असा दाट संशय आहे की या घरातलीच कोणीतरी व्यक्ती किडनॅपरला जाऊन मिळालेला असावा. पण आता मलाच काहीतरी करायला हवं. सर विश्वास ठेवा माझ्यावर, पण उद्या सकाळी मी जेव्हा येईन तेव्हा या केसमध्ये आपल्याला होपफुली ब्रेक थ्रू मिळालेला असेल. हा म्हणजे त्याच्या फोनची तर आपण वाट बघूच या, पण मीनवाईल माझ्या बाकीच्या सोर्सकडूनही मी माहिती काढतोय. सर मला माहिती आहे तुम्ही रागावलाय माझ्यावर, पण सर या केसमध्ये आलेल्या अपयशांची कारणं बरीच आहेत आणि विश्वास ठेवा मी प्रत्येक कारणाचा बारकाईनं विचार करतोय. येतो मी. तुमचं बोलणं झालं असेल तर माझं ऐका आणि थोड्या वेळ पडा. हवं तर आपण मोराजकर साहेबांना उद्या सकाळी लवकर बोलू. नाही जानकी, झोप नाही लागणार मला. अमृता येईपर्यंत मी नाही झोपू शकत. मग मी पण तुमच्या बरोबर जागी राहते. तसं नको करूस, दमली असतो. झोप. तुम्ही असे काळजीत जागे असताना मला झोप लागेल का? ठीक आहे, मग मी गच्चीवर जाऊन फेऱ्या मारतो, तू झोप. मग मी पण येते तुमच्या बरोबर. जरा मोकळ्या हवेमध्ये बोलूयात, तुम्हाला पण बरं वाटेल. जानकी, मला थोडा शांतपणा हवा आहे म्हणून मी गच्चीवर चाललोय. मला एकट्याला राहू द्या जरा वेळ. कोणी माझ्या बरोबर येण्याची गरज नाही. आता तुला बरं वाटायला लागलंय. मी आता एक काम करतो, मी जरा कोल्हापूरला जाऊन येतो. महालक्ष्मी ज्योतिबाचं दर्शन घेऊन येतो. ज्योतिबाचं दर्शन एक निमित्त आहे ना जना. आर्यन इथे आहे म्हणून चाललायस. असं नाही ग, काय मी इथं थांबलो तर आर्यन बाबा इथं थांबणार नाही, आणि आर्यन बाबा इथं थांबणं जास्त गरजेचं आहे. एक दिवस मुलगा आला, जवळ थांबला, पण ज्याने इतकी वर्ष साथ दिली त्याला मी विसरून जायचं का रे जना? तसं नाही ग, मी बोललोय आर्यन बाबाशी, तू इथंच थांबणार आहे. निदान तू आजारी असेपर्यंत तरी. तो इथे थांबणार असेल तर मग मी आयुष्यभर आजारी पडायला तयार आहे. काहीतरी बोलू नकोस. ज्योतिबानं जर मनावर घेतलं तर सगळं काही व्यवस्थित होईल. तू कुठेही जायचं नाही जना. माझ्या नशिबात मुलाचं सुखलेलं असेल ना तर तू इथे राहील, आणि नसेल तर तुझ्या जाण्याने काही फरक पडणार नाहीये. तू एकदा चांगली बरी हो, मग आपण या विषयावर व्यवस्थित रीतसर चर्चा करू. अरे बरी हो काय, मला काहीच झालेलं नाहीये. सारी चक्कर आलीये. त्या नरसिंहाच्या मुलीचं काय झालं? काय अजून तर काय कळलं नाही. त्या पेपरवाल्याने चॅनलवाल्याने काहीतरी उलट सुलट छापून ठेवले, त्यामुळे प्रकरण आणखीनच चिघळले. त्या नरसिंहाने आतापर्यंत पोलीस फोर्स कामाला लावली असेल, पण मला एक कळत नाहीये की असा कुठला गुन्हेगार जन्माला आलाय ज्याने नरसिंहाच्या बाकड्यात जाण्याची हिंमत केली आहे. त्यांना वाटलं आपलंच काम आहे. नरसिंहाला संपवण्यासाठी त्याच्या मुलीच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याची गरज मला नाहीये. त्यामुळे सध्या त्याच्याबरोबरचं शत्रुत्व विसरून त्याच्या मुलीची मदत करायला हवी, एवढंच मला कळतंय. तू पोलीस कमिशनरला फोन लाव.
युगंधरा सरतापे बोलते. आता अमृताचा जीव वाचव. पुढे काय करायचं ते बघू. तुम्ही इकडे त्याच्यासाठी प्रयत्न करताय. या एका आशेवरती तिकडे फिरायला उभी असेल. उद्या सकाळी जेव्हा मी येईन तेव्हा होपफुली या केसमध्ये आपल्याला ब्रेकथ्रू मिळालेला असेल. नाही, काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे. ही केस तुम्ही मोरासकरांकडे दिली आहे ना, तर इट्स ओके. तरी तपास चालू ठेवा. कारण मी राजकारणी लोक एकमेकांवर चिखल उडवत असलो तरी अशा वेळी एकमेकांच्या मदतीसाठी उभे राहतोच. थँक्यू. काय म्हणाले कमिशनर साहेब? त्या मोराचकरकडे केस दिली. तो सर्किट ऑफिसर तो नक्षलवादी एरियात बरा होता, त्याला इथं कुठे आणला? माणसातलं जनावर शोधण्यासाठी अशी माणसं पोलीस फोर्समध्ये असावीत. बस ती मुलगी सुखरूप घरी परत येऊ. पण मला हे कळत नाही, त्या पोरीसाठी तुझा एवढा जीव का तुटतोय? मुलगी शत्रूची असो किंवा मित्राची, मला एवढंच कळतं की कुणी कुणाच्या घरच्या आबरूशी असा खेळ मांडू नये. आणि दुसरं म्हणजे ती फक्त नरसिंहाची मुलगी नाहीये, ती नर्मदाची मुलगी आहे, जी माझी सगळ्यात जवळची मैत्रीण होती. नरसिंह जितका पाताळ यंत्री तितकीच नर्मदा साधी भोळी. लहान बहिणीवर जीव लावावा तसा जीव लावला तिने माझ्यावर, म्हणून तिच्या मुलीसाठी जीव तुटतोय रे. पण आपल्याला हे विसरता येत नाही ना की ती एका सापाची पोरगी आहे म्हणून. आपलं वैर त्या सापाशी आहे ना, मग संधी साधून त्या सापालाच ठेचू ना. उगाच त्याच्या घरच्यांचे का हाल करायचे? बोला शेठ. तरी राग्या, जिवंत आहेस का मेलायस? हा, आता मेल्यातच जमाय. अहो, वनिताबाईला तुम्ही गावात ठेवल्यापासून मला घरी जायची पण चोरी झाली. कारण तिच्या दृष्टीनं मी कवाच मेलो ना. ये माझ्या बायकोसारखी डोक्याला भुनभुन करू नको. इथं मी मोठा खेळ मांडून बसलोय. अहो, मग त्या खेळामध्ये मला सुद्धा खेळायला घ्या, एवढीच माझी इच्छा आहे. त्यासाठीच फोन केलाय रे, त्यासाठीच फोन केलाय. माझ्यासाठी एक छोटासा खून करायचा तू. करू की? अहो, योग्य किंमत मिळाली तर ते पण करू, नाही का? पैशानं गाडीन तुला रे. हा, इंदुलकरला उडवायचं. सध्या माझ्या डोक्यात जायला लागलाय तो जड व्हायला लागलाय. हा, अहो शेठ, ही तुमची नेहमीचीच सवय आहे. कोणी पण डोईजड व्हायला लागलं की तुम्ही त्याचं हेच हाल करतायत. हे भाषणबाजी बंद कर. सांगितलं तेवढं काम कर. चल. झाशीची राणी जणू. तुला पोटाशी बांधशील ना तर डिट्टो झाशीची राणी दिसशील. पुढे आलास तर गोळी घालेन मी. चाल की मार बघू. बघू तरी तुझा नेम कसा आहे तो. मी खरंच गोळी मारे ना तुला. डोक्यात, छातीत नाही तर पोटात कुठेतरी लागेल हे नक्की. तू कसा मेलास हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. तू मरणं महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. हे बघ, गुपचूप माझ्या बरोबर बाहेर चल आणि सगळ्यांसमोर तुझे सगळे गुन्हे कबूल कर. अमृताला सोडून दे, कळलंय? देवासारख्या भाऊजींच्या डोळ्यात आज तुझ्यामुळे पाणी आलंय. बाहेर चल. चल बाहेर चल. मी नाही येणार. जा.
चल. घे. तुम्ही तुम्ही कशाला त्रास घेताय? म्हणजे डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय तुम्हाला. आज इतक्या वर्षानंतर तू घरी आलायस. माझ्या आजारपणासाठी का होईना पण इथे राहिलायस. तुझ्या आवडीची खीर बनवली आहे. नाही म्हणू नको. काय झालं? इतका अस्वस्थ कायस? अमृताची आठवण येते. हो, कारण नक्की काय चाललंय ना तेच कळत नाहीये. तुम्ही मीडियावाल्यांनी ना या प्रकारचा खेळ खंडोबा करून टाकलाय. त्यामुळे परिस्थिती अजूनच बिकट झाली. आणि या सगळ्याची सुरुवात ना तुमच्या वर्तमानपत्रातून झाली. बास आर्यन, उगाच गैरसमज करून घेतोयस तू. त्या दिवशी नरसिंहाला फोनवर मी हेच सांगत होते. त्याने गैरसमज करून घेतला. सगळ्यांचे गैरसमज तुमच्याच बाबतीत कसं काय होतात? आणि या बाबतीत मी फुटकं नशीब घेऊन जन्माला आले. गेली 11 वर्ष माझा मुलगा माझ्याबद्दल गैरसमज करून स्वतःला माझ्यापासून दूर करून बसला. माझ्यासाठी काय सोपं नव्हतं. आई असूनही अनाथ मुलाचं आयुष्य जगत होतो मी. वाळवंटातल्या एखाद्या निवडुंगासारखा जगत आलोय मी. पण मी एकटा जगत नव्हतो. माझ्याच आईने माझ्या वडिलांचा खून केलाय ही भावना मनात घेऊन जगत होतो. खोटं आहे हे सगळं आर्यन. हे सगळं खोटं आहे. विनायकवर मी जीवापाड प्रेम केलं रे. माझ्या जगण्याचा एकमेव आधार होता तो. मी त्याला का मारेन सांग? कारण अख्ख्या जगाला माहिती आहे तुझे आणि त्या जनाचे ना. प्लीज आर्यन, प्लीज. हे ऐकून ऐकून कान विटलेत रे माझे. तू हा प्रश्न विचारावा म्हणून मी गेली 11 वर्ष वाट पाहत होते. तुला उत्तर हवंय ना? तर ऐक. तुम्ही बंदूक खाली कर भाई. चुकून गोळी सुटली तर मरण मी. आपली पोरगी अनाथ होईल काय समजतं? अरे पुढे चालू आणि कुठं बघा बघा मारते गोळी मारते. पोलीस समोर असताना एवढी डेअरिंग नसताना काय करेल ती? मारणार नाहीये मी तुला. मग तुझी गोळी काय गुदगुले करणार आहे? बरं झालं साहेब तुम्ही इथेच आहात. इतके दिवस मला सगळ्यांनीच वेड्यात काढलं. पण याची सगळी पापं तुमच्या समोर कबूल करायला लावते की नाही ते बघा. अगं भाई कबूल काय मारून टाक की तुम्हाला एकदाची. संपून टाक. मग प्रश्नच मिटला. त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर मार. पण काय एक गोष्ट एक विनंती आहे बरं का माझी. एक विनंती अशी आहे की हिने माझा खून केलाय असं कोणाला सांगू नका. अपघाती मृत्यू आला असं सांगा बरं का. वेडी नाही होती, छान आहे माझी बायको. हे बघा एक मिनिट सुमित्राबाई, हे बघा हे तुम्ही खूप चुकीचं करताय. हा मार्ग योग्य नाहीये. या नराधमानीच अमृताला किडनॅप केलंय. असेलही, पण गुन्हा कबूल करून घेण्याकरता सुद्धा तुम्ही हा स्वतः खूप मोठा गुन्हा करताय. अहो त्या वनितांनी आणि यांनी मिळून मला वेडी ठरवण्याचा प्रयत्न केला. आणि हो ती वनिता मेलेली नाहीये, ती जिवंत आहे. हो की नाही बोल? सगळे आरोप मान्य आहे. काय ते तर गोळी घाल आणि संपव मला. साहेब बघा ना काय करते बघा. ए हरामखोरा, खरं बोलले तर खरंच गोळी घालीन मी तुला. आता का घाबरलास? नको गोळी सुटेल सुमे. अगं नाही सोडणार मी तुला, नाही सोडणार. गोळी घालीन मी तुला, गोळी.
किती? हा? आणखीन किती खोटं बोलणार आहेस तू? नरसिंह किल्लेदार बाबांचे सगळ्यात जवळचे मित्र होते. आणि त्याच मित्रांनी तुझ्या बाबांच्या पाठीत अविश्वासाचा सुरा खुपसला. त्या रात्री नरसिंहाच्याच बोलण्याने नरसिंहाच्या घरी गेले होते ना ते. मग अचानक सकाळी त्यांचा मृतदेह कसा परत आला? मला फक्त इतकंच माहितीये की जनानी आणि मी तुझ्या बाबांचा खून केला. कारण आमच्यामध्ये हो गैरसमज आहे तुझा. गैरसमज आहे तुझा. विचार कर, विनायकच्या मृत्यूमुळे सगळ्यात जास्त फायदा कोणाचा झाला? अचानक विनायकच्या मृत्यूमुळे एवढी मोठी कामगार चळवळ मोडीत निघाली. सत्ताधारी पार्टीचं सरकार पडता पडता वाचलं. रातोरात सरकारी दरबारात नरसिंहाचा नरसिंहराव किल्लेदार झाला. तो आजपर्यंत त्याच थाटात जगतोय. पण माझं काय? मी तर एक विधवा सामान्य स्त्री होते. माझ्या डोळ्यात देखत माझ्या नवऱ्याचा खुनी राजकारणात मोठा होताना बघत होते. आणि म्हणून त्याला शह देण्यासाठी एक घरात भाकरी थापणारी बाई राजकारणात आले. गेली 10 वर्ष त्या नरसिंहाचा विरोध करणारी एकमेव विरोधक म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं. माझा नवरा ज्या व्यक्तीला शेवटचा भेटला तो नरसिंह होता. आणि त्या नरसिंहाचा शेवट करणं हे माझं एकमेव ध्येय आहे. आणि मग तू आणि जना? जना विनायकचा सगळ्यात जवळचा मित्र होता. विनायकला त्याच्या चळवळीत जनाने पूर्णपणे साथ दिली होती. त्याच्या खांद्याला खांदा लावून उभा होता. जनाने विनायकला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की नरसिंहाला भेटायला एकटे जाऊ नका. तो सत्ताधारी पक्षाचा माणूस आहे. त्याला आपला संप मिटवायचा आहे. पण विनायकने नाही ऐकलं. आणि विनायक गेला तो परत कधी न येण्यासाठी. त्या दिवसापासून जना माझ्या पाठीशी उभा आहे, जसा तो विनायकच्या पाठीशी उभा होता. हॅलो. अरे डायरेक्ट वहिनी साहेबांचा आवाज. हो मीच बोलतीये. यांचा जरा डोळा लागलाय. कोण बोलतंय? अच्छा, मग वहिनी माझं एक काम करा, पायातली चप्पल काढा आणि डोक्यात हाणून उठवा त्यांना. अरे पोरगी जाती का राहती ही परिस्थिती आणि झोपा कसल्या काढतोय हा. हे तोंड सांभाळून बोला. अरे वहिनी 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 म्हणलं डोक्यावरच बसायला लागली तू. नशीब समज तुझं की तू अजून फक्त माझा आवाजच ऐकतोस.
ज्या दिवशी समोर येशील ना त्या दिवशी याच्यापेक्षा जास्त आवाज चढवला ना तर डायरेक्ट पोरीची डेड बॉडी पाठवल समोर. मग जाळा तिला त्या 5 कोटीत. मी ते पैसे फेकले होते ना तुझ्या थोबाडावर, मग तुमच्या त्या झोपलेल्या बाळाला माझा एक निरोप द्या. त्याला म्हणा त्याच्या पोरीची किंमत आता डबल झाली आहे. त्यामुळं आता 10 कोटीची तयारी ठेव. बाकी पैसे कुठं पाठवायचे, कसे पाठवायचे ते तुम्हाला सविस्तर कळवलंच. तो फोन तू कधी आलीस आणि हा आवाज कसला? अमृताला कोणीतरी गोळ्या घालत होतं. आता अशीच स्वप्न पडू लागलेत मला. स्वप्न नव्हतंय, खालून खरोखर आवाज आला. काय? आणि आता फोन आला होता की फोन फेकून देतो. ही वेळ आहे का फोन घेण्याची? सुमित्राबाई काय केलं तुम्ही? हे गोळी झाडलीत. तुमच्या गोळीमुळे एक व्यक्ती जखमी झाली इकडे. तुम्ही हे खूप चुकीचं करताय सुमित्राबाई.